मानसच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये धावा डिफेंड केल्या त्या अर्थात दर्शन याने, तर त्यासाठी सुद्धा आपण पाहतोय 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रदीप देसाईच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउंड सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. वेलकम फॉर बाय कार्लेकर कुर रायडर्स संघ. संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 4 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. नक्कीच एक षटकातील पुढील चेंडू गोलंदाज मानस याचा. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू यावेळी नक्कीच पूर्णपणे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते ती अर्थात 4 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे कार्लेकर कुर रायडर्स संघासाठी. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच मयूरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल त्या अर्थात 8 धावा धावफलकावर लागतायत. आतापर्यंत आपण पाहतोय सुनाथ पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय सामनावीरचा इथे पुरस्कार देण्यात येतो योगेश गायकर याला. नक्कीच एक अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. अष्टपैलू दलाची कामगिरी. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 अशी धावसंख्या धावफलकावर लागते. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. आणि चांगला फटका आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता परंतु तितकासा पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळता आला नाही. 2 धावा जरूर मिळतात. क्षेत्ररक्षक जरूर त्यांना दिसतोय. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल त्या अर्थात 10 धावा धावफलकावर लागतात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 10 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. आणि ते मात्र आपण पाहतोय क्लीन बॉल्ड. पहिला धक्का लागेल तो अर्थात कार्लेकर कुर रायडर्स संघाला. षटक क्रमांक इथे पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय कार्लेकर कुर रायडर्स संघाची धावसंख्या 1 बाद 10 धावा धावफलकावर लागल्यात. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या मागील जो सामना झाला तो त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय दर्शन यासाठी आपण पाहतोय 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रदीप देसाई यांच्या माध्यमातून. तर दर्शन आपण लगेचच यायचं आहे आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण पाहतोय त्याचप्रमाणे करणसाठी आपण पाहतो इथे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंथन मगर यांच्या माध्यमातून. करण आपण सुद्धा यायचं आहे 200 रुपयाचं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. आणि अभि आपण सुद्धा यायचं आहे 100 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्यासाठी. दर्शनचे 300 आणि करणचे एका षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय आणि ते मात्र आपण पाहतोय केदार बिर्जे बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागतोय तो अर्थात कार्लेकर कुर रायडर्स संघाला. एक मोठा धक्का जरूर लागतोय तो अर्थात कार्लेकर कुर रायडर्स संघाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अमित म्हात्रे 11 तळ संघाला ज्याने पराभूत केलं होतं. आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. कारण का महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. या सामन्यामध्ये करो या मरोची स्थिती आहे दोन्ही संघांसाठी. निमिष राऊत आपण पाहतोय स्वतः गोलंदाजी मार्कवर. नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव जोर आले. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर लागताय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर जरूर निमिषने एक चांगली सुरुवात केली ती अर्थात अमित म्हात्रे 11 तळ संघासाठी. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय स्वतः संघ मालक निलेश कार्लेकर आपण पाहतोय.
चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू. एक धाव जरूर मिळते या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 2 बाद 12 धावा धावफलकर लागतायत. कुठेतरी आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते अमित म्हात्रे 11 तळ संघाकडून. कारण का ज्या पद्धतीची धावसंख्या उभे करायची आहे कार्लेकर कुर्र रायडर्स संघाला, ती धावसंख्या आतापर्यंत नक्कीच जमा करण्यात अजूनही कुठेतरी थोडासा बॅकफुटवर सापडलाय तो अर्थात कार्लेकर कुर्र रायडर्स संघ. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा निमितच्या गोलंदाजीचं आपण पाहिलं तर नक्कीच वैशिष्ट्य, एक अप्रतिम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत या षटकातील. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये मैदानामध्ये काय घडते. चांगला चेंडू आपण पाहतो. या प्रतिम चेंडू डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. निमितचं इथे कौतुक करावं लागेल. कारण का ज्या प्रमाणे आपण पाहिलं तर या षटकात केवळ आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर कितीपर्यंत मजल मारतोय तो अर्थात कार्लेकर कुर्र रायडर्स संघ. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव जरूर आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. षटक क्रमांक आपण पाहतो इथे दुसरं समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर कार्लेकर कुर्र रायडर्स संघाची धावसंख्या पोहोचली ते अर्थात 2 बाद केवळ 14 धावा धावफलकावर लागल्यात. सरासरी आपण जर पाहिली तर 7च्या सरासरी नक्कीच धावसंख्या जमा करण्यात यश आले, परंतु अजूनही 2 षटकं आहेत. या 2 षटकांमध्ये पूर्णपणे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे कार्लेकर कुर्र रायडर्स संघाला. कारण का आतापर्यंत जर विचार केला तर कुठेतरी थोडासा बॅकफुटवर सापडलाय तो अर्थात कार्लेकर कुर्र रायडर्स संघ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमित म्हात्रे 11 तळ संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन निकेत येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. पंचांचा इशारा जो की नक्कीच चेंडू हा स्वेअर आहे आणि अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव जोर येते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेअर फेकतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीवर लाईन अँड लेनवर कुठेतरी बिघडलाय गोलंदाज. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावर लागतायत. या षटकाचा विचार केला तर जरूर एक मोठी धावसंख्या रचावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि ते बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये आणि ते मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपात निलेश कार्लेकर बॅक टू द पविलियन. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंट्री करतोय अर्थात प्रणय धसाडे येतोय नॉन स्ट्राईक एंडला. तर पूर्णपणे आता जबाबदारी असेल ती अर्थात विनय पाटील उर्फ काका. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतो विनयच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. या पद्धतीची फटकेबाजी होणं गरजेचं आहे कार्लेकर कुर्र रायडर्स संघासाठी. कारण का आतापर्यंत विचार केला तर थोडीशी कमी धावसंख्या धावफलकावर लागले. कारण का आपण पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे आणि 22 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. 1 धाव जरूर आले या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावर लागतायत. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामधील. बघूया उर्वरित 3 चेंडूमध्ये मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रणय धसाडे पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळी खराब चेंडू आपण पाहतोय. ॲज पर रूल नंबर 22 वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये नक्कीच हा चेंडू स्वेअर ग्राह्य धरला जाईल आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावर 1 धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 24 धावा धावफलकावर लागतायत.
पुन्हा एकदा आपण पाहतो या प्रतिम दर्जाची गोलंदाजी स्विच हिट करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. ज्या पद्धतीची फटकेबाजीसाठी ओळखला जातो प्रणय धसाडे, परंतु ती फलंदाजी मात्र आज प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली आपण कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहतोय, परंतु फलंदाजी करत असताना कुठेतरी थोडासा बॅकफुटर पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय अक्रॉस द लाईन, नक्कीच चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी हे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे आणि या 6 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 30 धावा धाव फलकावर लागतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नक्कीच षटक क्रमांक इथे 3 समाप्त झालंय. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय कार्लेकर कुर्र रायडर संघाची धावसंख्या 3 बाद 30 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र शेवटचं षटक अर्थात स्लॉगवरचं षटक आहे. या स्लॉगवरच्या षटकात बघूया कितपर्यंत मजल मारतोय कार्लेकर कुर्र रायडर संघ. पूर्णपणे आपण पाहतोय नक्कीच आता मात्र विनयला एक चांगल्या प्रकारची खेळी करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमित मात्र 11 तळ संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन श्रीमेश गावंड आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक विनय पाटील. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते मात्र झेल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय आणि फलंदाज विनय पाटील बॅक टू द पवेलियन. क्षेत्ररक्षक आपण पाहतो विपुल ठाकूर. चांगला फटका आपण पाहतोय प्रणयच्या बॅट मधून. अभि तिथे त्यांना दिसतोय. एक धाव जोर आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 31 धावा धावफलकावर लागतायत. भावेच्या बॅट मधून एक मोठा फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच भावेच्या खेळी इथे संपुष्टात येते. पूर्णपणे आपण पाहतोय कार्लेकर कुर्र रायडर संघ नक्कीच पूर्णपणे बॅकफुटवर सरकतोय. आता मात्र आपण पाहतोय रजत गायकर येतोय मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला. चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी पाहायला मिळतो तितकंच चांगलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा सुद्धा पूर्ण करण्यात यश आले. या 2 धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहतोय स्वप्नील वाडेकर यांच्याकडून आपण स्वप्नील पाडेकर यांच्याकडून आपण पाहतो षटकारासाठी ते 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रजत गायकर साठी. धन्यवाद. शेवटचे आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूमध्ये मैदानामध्ये काय घडतंय. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव जोर येते. या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 5 बाद 34 धावा धावफलकावर लागतायत. षटकातील पुढील चेंडू कुठेतरी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं, परंतु या 1 धाव जोर येते. या एका धावेने आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर लागतायत. रजत गायकरला एक सुवर्ण संधी आहे. जर या चेंडूवर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. वन टू गो. हॅलो. इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव घेण्यात पूर्ण यश आले. दुसरी धाव घेण्याचा आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश आले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रजत गायकर धावची स्वरूपात बॅक टू द पवेलियन.
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. सर्व संघ मालक आणि सर्व संघांचे कर्णधार अर्थात जे सुपर 8 मध्ये गेलेले जे संघ मालक आणि कर्णधार आहे आणि विशेष ही सूचना आहे सगळ्यांसाठी की आपल्याला उद्याचे सामने जे आहेत हे उद्याचे सामने खेळवण्यासाठी चिठ्ठ्या टाकायच्या आहेत आणि त्या चिठ्ठ्या टाकताना आपण या ठिकाणी प्रत्यक्ष संघ मालक आणि संघाचे कर्णधार जे सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे अशा कर्णधारांनी आणि संघ मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. प्रथमतः चिठ्ठ्या बघायच्या. काल खेळलेले 4 संघ आणि आज खेळलेले 4 संघ अशा 8 संघांमध्ये या ठिकाणी चिठ्ठ्या होतील. त्यामध्ये हॅलो काल खेळलेले जे संघ आहेत त्याच्यामध्ये एक सामना शिल्लक आहे सुपर 8 मधला. आई गावदेवी अंदोशी आणि अतुल स्पोर्ट्स 11 घोटवडे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि संघ मालकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ही स्पर्धा अतिशय चांगल्या आणि हेल्दी वातावरणात संपन्न करता येईल. मित्रांनो काल खेळलेले जे सामने आहेत त्याच्यातला जो उर्वरित सामना आहे हा उद्या पहिला सामना असेल याची कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. आई गावदेवी अंदोशी आणि अतुल स्पोर्ट्स 11 घोटवडे या 2 संघाच्या संघनायकांनी उद्या पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. 9 वाजता बरोबर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जे खेळले जाणारे सुपर 8चे जे सामने आहेत ते खेळवताना आपण असा विचार केलेला आहे काल खेळलेले जे 4 संघ आहेत आणि आज खेळलेले 4 संघ हे पुन्हा पुन्हा त्यांच्या विरोधात खेळायला लागू नये यासाठी आपण 2 गटात ही स्पर्धा घेणार आहोत सुपर 8ची. काल खेळलेले 4 संघ आणि आज खेळलेले 4 संघ अशा क्रॉस त्यांची चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि क्रॉस लावून लॉस टाकले जातील याची कृपया सर्व संघाच्या संघ मालकांनी आणि संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो आई गावदेवी अंदोशी आणि अतुल स्पोर्ट्स 11 घोटवडे हा सामना 4 षटकांचा असेल आणि उर्वरित सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवण्यात येतील याची कृपया नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर सुपर 8चे सामने झाल्यानंतर सेमीफायनलसाठी पुन्हा नव्याने चिठ्ठ्या टाकल्या जातील याची कृपया नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉमेंटेटर. सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. कार्लेकर कुर्र रायडर्स संघाने आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 37 धावा धावफलकावर लागल्यात आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय. त्या अर्थात अमित मात्रे 11 तळ संघासमोर पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर आपण पाहतोय या चेंडूवर मात्र 2 धावा मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. त्या अर्थात 3 धावा धावफलकावर लागत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय विनय तिथे तैनात आणि उत्तुंग झेल आपण पाहतोय विनय पाटीलच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय तो अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाला. नक्कीच एक अप्रतिम दर्जाचा झेल आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि नक्कीच आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये निमिष राऊत येतोय जो की आपण पाहिलं तर या संघाचा कर्णधार आहे अमित मात्रे 11 तळ संघाचा. कृपया मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पहिलं षटक चालू आहे अर्थात पॉवर प्लेचं षटक चालू आहे. केदारने मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक विकेट मिळवले आपल्या संघासाठी. अर्थात आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील फ्रीज चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मयूर जाधवच्या माध्यमातून या एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. त्या अर्थात 4 धावा धावफलकावर लागत आहेत. निमिष राऊत आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि ते मात्र आपण पाहतोय निमिष राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. एक सुरेख झेल आपण पाहतोय प्रणय धसाडेच्या माध्यमातून आणि दुसरा धक्का लागेल तो अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाला. एक सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय
38 धावा सेव्ह करायच्या आहेत कार्लेकर कुर रायडर संघाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये जरूर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय केदार बिर्जेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का आपण पाहिलं तर 2 विकेट एक महत्वाच्या विकेट होत्या आणि महत्वाच्या विकेट मात्र काढण्यात यश आले ते अर्थात गोलंदाज केदार याला. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर सुबोध येतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट हिटची संधी परंतु इथे मात्र तितकासा चांगला थ्रो पाहायला मिळत नाही आहे. एक धाव जोर येते. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिले समाप्त झालंय. सॉरी एक चेंडू आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती आपण पाहतोय. एक चेंडू अजून शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलक लागल्यात. यावेळी मात्र खराब चेंडू स्वेअर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावर एक धाव येते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 6 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू लाईन लेनवर गोलंदाज कुठेतरी थोडासा बिघडतोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू स्वेअर फेकलाय. चांगला एफर्ट्स होता परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप करण्यात यश आलं नाहीये आणि या मात्र 4 धावा मिळत आहेत. त्या अर्थात अमित माते 11 तळ संघाला. एका षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे कृपया फास्ट खेळवायचा आहे. एका षटकाचा आपण पाहिलं तर खेळ समाप्त झालाय. एका षटकानंतर 11 धावा धावफलकावर आल्या. त्या अर्थात अमित माते 11 तळ संघाच्या 2 बाद 11 धावा. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रणय धसाडे येतोय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावांची गरज असणार आहे. त्या अर्थात अमित माते 11 तळ संघाला. सुबोध ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल कार्लेकर कुर रायडर संघाला. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर जरूर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते त्या अर्थात 12 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अजूनही आपण जर विचार केला तर येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज असणार आहे. त्या अर्थात अमित माते 11 तळ संघाला. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ज्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होणं गरजेचं आहे कारण काय अगोदरच जर विचार केला तर खूप कमी धावसंख्या लावले त्या अर्थात कार्लेकर कुर रायडर संघाने. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर हे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. या 4 धावा जरूर मिळतात. या 4 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 पर्यंत. खराब चेंडू आपण पाहतोय स्वेअर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफलकावर येत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक जरूर जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज असणार आहे अमित माते 11 तळ संघाला.
चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. पूर्णपणे आपण पाहतोय आज कार्लेकर कुर रायडर्स संघाच्या माध्यमातून खराब असं प्रदर्शन, खराब असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 चेंडू आपण पाहतोय, 8 धावा अशा या खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेल्या आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर सामन्यामध्ये पूर्णपणे बॉडी लँग्वेज नुसार आपण जर विचार केला तर पूर्णपणे कार्लेकर कुर रायडर्सच्या खेळाडूंनी हा सामना सोडलाय की काय असंच चित्र मैदानामध्ये दिसतंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर येतात. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो यावेळी फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. सत्तावीस धावा धावफलकावर लागतायत. पूर्णपणे ज्या पद्धतीने आज कुठेतरी आपण पाहिलं तर खराब अशी कामगिरी या सामन्यामध्ये आपण पाहायला मिळते. ते अर्थात कार्लेकर कुर रायडर्स संघाच्या माध्यमातून ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी आखूड टप्प्याच्या चेंडूवर खरपूर समाचार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पूर्णपणे सामन्याचं समीकरण चेंज झालंय, पूर्णपणे सामना झुकलाय. तो अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाच्या बाजूने ज्या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, ते क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मात्र कार्लेकर कुर रायडर्स संघाकडून पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावर आल्या. तर या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रणय याने. शेवटचे आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 5 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाला येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 5 धावेची गरज. नवीन गोलंदाज विवेक येतोय गोलंदाजी मार्कवर. 1 धाव जोर येते या चेंडूवर. या एका धावेच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात जरूर इथे फलंदाज तंबूत परततोय. प्रत्येक विकेटला 100 काकाकडून नाही ना, प्रत्येक विकेटला. या षटकासाठी आपण पाहिलं तर विवेकसाठी एक सुवर्ण संधी असेल. जर विकेट प्राप्त केली तर संजू काका यांच्याकडून 100 रुपयाचा इथे पारितोषिक आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विवेक पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो श्रीमेश गावंड येतोय. खराब चेंडू आपण पाहतोय, स्वेर चेंडू अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकावर लागतायत. आणि ते मात्र आपण पाहतोय विजयी फटका जरूर पाहायला मिळतोय आणि अमित मात्रे 11 तळ संघ इथे विजय होतो. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार. तर जरूर या सामन्यामध्ये सामनावीरचा मानकरी ठरलाय तो अर्थात तर नक्कीच या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय तो अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाचा निकेत ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा मानकरी. हॅलो हॅलो कृपया सर्वांना एक विनंती आहे, संजू
प्रत्येक पेंडॉलमध्ये ज्या काही खुर्च्या आहेत त्या कृपया प्रत्येक संघाच्या पेंडॉल जो काय आहे तो ज्या ज्या संघाचा पेंडॉल आहे त्या कृपया खुर्च्या व्यासपीठावर आणून द्यायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. तर निकेत आपण त्वरित आपल्या पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, जे सुपर 8 मध्ये काल 3 संघ गेलेले आहेत त्यांचा नाव उल्लेख करतो आहे. 9व्या क्वीन एंजल बामणगाव, विनय स्टार भेरसे देऊळ भेरसे आणि म्हात्रे ब्रदर्स कुरुळ, त्याचबरोबर आई गावदेवी अंदोशी आणि दुसरा कोणता आहे? अतुल स्पोर्ट्स घोटवडे या संघाच्या संघनायकांनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सर्व मी ज्यांचा नामोल्लेख करेन ज्यांनी जे सुपर 8 मध्ये गेलेले आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांना आणि संघ मालकांनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आज जे सामने झालेले आहेत त्यामध्ये जे सुपर 4 झालेले आहेत ते 4 संघ असे आहेत: MG फायटर्स वनवली, रिद्धी राईस मिल पुरस्कृत अध्याय 11 अंदोशी, समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे आणि अमित म्हात्रे 11 तळ या सर्व संघांच्या संघनायकांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपण थोड्याच वेळात उद्याचे जे सामने खेळवायचे आहेत सुपर 8चे त्यासाठी आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. आपल्या समक्ष चिठ्ठ्या दाखवून क्रॉस पद्धतीनं काल खेळलेले संघ आणि आज खेळलेले संघ यांच्यामध्ये क्रॉस आपण सामने लावणार आहोत आणि सेमीफायनलसाठी पुन्हा नव्याने चिठ्ठ्या टाकल्या जातील. जे सुपर 4 मध्ये जातील त्यासाठी नव्याने चिठ्ठ्या टाकल्या जातील याची कृपया नोंद घ्यायची आहे. सर्व संघ मालक आणि संघनायक यांनीच कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे, बाकी इतर कोणीही येऊ नका.